आता सॅटेलाइट करणार टोल वसुली 2 वर्षात लागू करणार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम। रस्ते वाहतुकीचा टोल वसूल करण्यासाठी सध्या वापरत असलेली फास्टॅगची व्यवस्था लवकरच रद्द होणार। नाशिकमध्ये पावसाळा सुरू होऊनही रस्त्याच्या कामासाठी अद्यापही खोदकाम सुरूच। शहरात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहतूक शाखेचं मात्र दुर्लक्ष। तर खोदकामामुळे पाणी साचल्यास जबाबदार कोण, नागरिकांचा सवाल। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक जुहू युनिटची मोठी कारवाई। भारतात बनावट पासपोर्टच्या आधारे आलेल्या 4 बांगलादेशींच्या आवळल्या मुसक्या। प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना महारेराचा दणका। 1750 प्रकल्पांची नोंदणी रद्द। सर्वाधिक 761 मुंबई महानगरातील प्रकल्पांचा समावेश। लालबागच्या राजाचं श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न। बाळासाहेब कांबळे आणि मूर्तिकार रत्नाकर कांबळी यांच्या हस्ते कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत पूजन संपन्न। अमरावतीतील कौंडिण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। पालखीचं यंदाचं 430वं वर्ष। आषाढी यात्रेसाठी एसटी 5000 विशेष जादा बसेस सोडणार। ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार असल्याची एसटी महामंडळाची माहिती। ठाण्यात मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे नागरिकांची तारांबळ। वंदना एसटी डेपो परिसरात साचलं पाणी। महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह। दापोलीमध्ये सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात। शेतकऱ्यांमधून समाधानाचं वातावरण। तर पावसामुळे ग्रामीण भागात शेतीसह पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागण्याची शक्यता। सोलापूर तालुक्यात कासेगावमध्ये ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाला टाळं ठोकलं। गावात विजेची समस्या कायम असल्यानं महावितरणच्या विरोधात ग्रामस्थांची घोषणाबाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।